द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलोचनं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलमूर्ती मोरया। गोपाल कृष्ण भगवान की जय। सगळ्या श्रोत्यांना नमस्कार। आपण आतापर्यंत 6 मंत्र बघितले, म्हणजे 6 खंड बघितले आपण। अथर्व शीर्षामधले 6 खंड बघितले। आता आज आपल्याला 7वा खंड पाहायचा आहे। फक्त काय झालं, 6व्या खंडाच्या वेळेला 1-2 मंत्र त्यातले राहिले। ते मला वाटते कदाचित तुम्हाला अनम्यूट करता आलं नसेल पटकन किंवा लक्षात आलं नसेल। तर त्यातले जे 2 मंत्र जे राहिलेत ना मधले, चुकून राहिलेले आहेत ते, तर ते तेवढे घेते। तो 6वा जो खंड आहे त्या खंडामध्ये त्यांनी काय म्हणले, त्वम गुणत्रयातीतः त्वम अवस्थात्रयातीतः त्वम देहत्रयातीतः त्वम कालत्रयातीतः त्वम मूलाधार स्थितोसि नित्यम त्वम शक्तित्रयात्मकः गणेशाला म्हटलेलं आहे की तू शक्तिरूप आहेस। परमात्मा म्हणजे परब्रह्म परमात्मा स्वरूप असणारा गणपती निर्गुण निराकार आणि निरुपाधिक आहे। पण विश्वाच्या निर्मितीचं तो कारण आहे। विश्वाच्या निर्मितीसाठी परमात्म्याला कशी निर्मिती केली, विश्वाची निर्मिती परमात्म्याने कशी केली, तर त्याला त्यासाठी मायेचा आधार घ्यावा लागला। आणि मायेचा आधार म्हणजेच शक्तीचा आधार घ्यावा लागला। आणि ही शक्ती जी आहे ती कशी आहे, तर 3 प्रकारची शक्ती आहे। ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती। या 3 शक्तींच्या आधाराने विश्वाची निर्मिती परब्रह्म परमात्म्याने केलेली आहे। म्हणजेच या तिन्ही शक्तींचं अधिष्ठान हा गणेश आहे। आणि म्हणून श्रुतींनी गणेशाला काय म्हटलंय की त्वम शक्तित्रयात्मकः। आता आणखीन एक जो मंत्र राहिला होता, त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम। श्रुती गणेशाची स्तुती करते आणि श्रुती म्हणजे वेद गणेशाची स्तुती करतायत आणि त्या स्तुतीच्या माध्यमातून गणेशाचं स्वरूप साधकांना समजून घ्यायचंय। आता काय म्हटलंय, तर हे गणेशा, सगळे योगी ऋषी मुनी नेहमी तुझे ध्यान करतात। ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये चित्त चैतन्याशी जोडायचं असतं। ध्यान म्हणजे नेमकं काय, तर चित्त चैतन्याशी जोडणं, चैतन्यामध्ये विलीन होणं। साधकाने आपला देहभाव कमी करून चैतन्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे। म्हणून नाथ महाराजांनी असं म्हटलंय की चित्त हरपले अवघे चैतन्याची झाले। असं व्हायला हवंय, चित्त हरपले अवघे चैतन्याची झाले। योगी गणेशाचं ध्यान करतात, ते कसं करतात, थोडंसं आपल्याशी आपण तुलना करून बघा की आपण ध्यान म्हणत नाही, काही वेळेला मेडिटेशन असंही म्हणतो आपण। पण आपलं जे ध्यानाचं जे पद्धत आहे ती कशी आहे आणि योग्यांची ध्यानाची पद्धत आहे ती कशी आहे। योगी ध्यान कसं करतात, तर नित्य त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम, नित्य करतात। आणि आपलं कसं असतं, केव्हा तरी 8 दिवसांनी, महिन्यानी, वाटलं तर आज लहर लागली तर आज, किंवा काहीतरी एकदम कुणीतरी सांगितलं की मग एकदम आपण जागे होतो, मग हां, ध्यान केलं पाहिजे बरं का,
म्हणून आपण ध्यानाला बसतो. योग्यांचं तसं नाहीये. योग्यांची ती जीवन पद्धती झालेली आहे. जीवन पद्धती म्हणजे काय? जसं आपण जेवतो, खातो, स्नान करतो, हे जसं आपण नित्यकर्म जे आपले आहेत ते सहज भावाने होतात. त्यात कधी चुकले का हो? की बुवा मी आज नाश्ता केला नाही. मी आज जेवले नाही. विसरले मी जेवायचे. असं कधी होत नाही आपलं. तसं योग्यांच्या बाबतीत कसं आहे, की ध्यान हे त्यांचं नित्याची गोष्ट आहे. ते कधीही त्यांचा तो सहज भाव आहे. जीवन पद्धती आहे. कारण का? तर भगवंताचा जर साक्षात करून करून घ्यायचा असेल, तर योग्यासारखंच साधकांनी ध्यान केलं पाहिजे. परमेश्वराच्या दर्शनाची ओढ असल्याशिवाय, ध्यास लागल्याशिवाय ध्यान लागत नाही. आणि योग्यांना परमेश्वराच्या दर्शनाची ओढ आहे. त्यामुळं त्यांचं जे ध्यान आहे, तो त्यांचा ध्यानाचा भाग जो आहे, तो सहज भाव झालेला आहे. आत्मचैतन्य जे विश्वामध्ये भरून राहिलेलं चैतन्य, ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाहीत. माझ्या देहातलं चैतन्य आणि विश्वामध्ये भरून राहिलेलं चैतन्य, ह्या 2 गोष्टी नाहीत. हे मनावर पक्क बिंबलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्याशी एकरूप होण्याचा तो प्रयत्न आहे. गणेशाची मूर्ती ही चैतन्याचाच भाग आहे आणि ते चैतन्य जो सगुण रूपामध्ये माझ्यासमोर आहे, तोच गणेश, तो चैतन्य रूपाने सर्व विश्वामध्ये भरलेला आहे आणि माझ्यातही तेच चैतन्य आहे. त्या चैतन्याशी माझं चित्त मी जोडायचंय. हा अनुभूतीचा विषय आहे. हा शब्दांचा विषय नाही. त्यामुळं साधनेच्या माध्यमातनं, नित्य साधनेच्या माध्यमातनं, नित्य ध्यानाच्या माध्यमातनं आपण ही अनुभूती घ्यायची आणि अत्यंत एकाग्रतेने जर आपण करत गेलो, तर ते होऊ शकेल. म्हणून हा जो मंत्र आहे आपल्याला, की त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम. तो मंत्र आपल्याला हे शिकवतोय, की योग्यांसारखं, ऋषीमुनींसारखं ध्यान लावण्याचा प्रयत्न करा. निदान असं मनाशी ठरवा तरी, की मला ध्यान लावायचं आहे. आणि खरं तर हा सुद्धा शब्दप्रयोग चुकीचाच आहे. ते लागत असतं, आपोआप लागत असतं आणि त्यासाठी योगाचे साधकाचे प्रयत्न मात्र असायला हवेत आणि त्या दृष्टीने साधकांनी सतत प्रयत्नामध्ये असायला हवं. आणि पुढचा मंत्र आपण घेतलेला होता. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरम्. हा मंत्र आपण घेतलेला होता, की तूच ब्रह्मा आहेस, तूच विष्णू आहेस, तूच रुद्र आहेस, इंद्र आहेस, अग्नी आहेस, तूच वायू आहेस, तूच सूर्य आहेस, तूच चंद्र आहेस, तूच भूर्भुवस्वरूप म्हणजे पृथ्वी, आकाश आणि पाताळ हे तिन्ही हे तुझं स्वरूप आहे, असं गणेशाला स्तुती करताना गणेशाची सांगितलेलं आहे. म्हणजे साधकाने गणेशाचं हे स्वरूप आपल्या मनामध्ये ठेवायचे. आत्तापर्यंत जे सगळे मंत्र झाले की नाही, त्या सगळ्या मंत्रांमध्ये एक प्रत्येक मंत्रामध्ये म्हणजे एकेका खंडामध्ये जेवढे 6-7, 7-7 मंत्र आले, एका खंडामध्ये 13 मंत्र आले. त्या प्रत्येक मंत्रामध्ये एक सामर्थ्य आहे आणि खूप काहीतरी त्या मंत्रामध्ये सांगून गेलेले आहेत. आता जो मंत्र आहे की नाही पुढचा, आता जो खंड आहे, खंड 7वा. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आपल्या पुढं ते स्तोत्र जे आहे, ते स्तोत्र समोर ठेवावं पुस्तक. म्हणजे काय होईल, शब्द त्यातले आपल्याला कळत जातील. 7वा जो खंड आहे तो कसा आहे, तर गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम अनुस्वार परतर अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम एतत्तव मनुस्वरूपम गकारः पूर्वरूपम अकारो मध्यमरूपम नादसंदानं संहिता संधी सैषा गणेश विद्या गणक ऋषी निचृत गायत्री छंदा ओम गंग गणपते नमः. आता असा हा जो सगळा मंत्र आहे, ह्या मंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, तर हा जो मंत्र आहे की नाही,
या मंत्रामध्ये शेवटी जे आले की नाही, ओम गंग गणपतये नमः, तिथं उच्चार कसा करायचा आहे बघा. गंग म्हणायचे, गम नाही. ओम गंग, ओम गंग गणपतये नमः. हा जो मंत्र जे शेवटी सांगितलंय की नाही, तर त्या तो मंत्र कसा तयार झाला, त्याचं विश्लेषण ह्या सगळ्या मंत्रामध्ये, खंडामध्ये केलेलं आहे. म्हणजे हा मंत्र कसा तयार झाला, तर आता आपल्याला साधारण तारक मंत्र जे आहेत की नाही, ते तारक मंत्र वेगवेगळे आहेत. कोणी रामभक्त आहेत, ते श्रीराम जय राम जय जय राम असा जप करतील. वारकरी आहेत, ते रामकृष्ण हरी असा जप करतील. शैव जे आहेत, त्यांचा ओम नमः शिवाय असा जप आहे. वैष्णव जे आहेत, ते बऱ्याच वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणतात. दत्त भक्त जे आहेत, ते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र करतात. प्रत्येकाचं जे काही दैवत असेल, आराध्य दैवत, त्याप्रमाणे ते तो मंत्र जप करतात त्या मंत्राचा. आणि हे सगळे जे मंत्र आहेत का नाही, हे तारक मंत्र आहेत. तसंच हा जो मंत्र आहे, ओम गंग गणपतये नमः, हा जो मंत्र आहे, हा सुद्धा तारक मंत्र आहे. गणेश भक्त जे आहेत, ते गणेश भक्त या मंत्राचा जप करतात. ओम गंग गणपतये नमः. भक्ताला तारून नेतो तो तारक मंत्र. तारक मंत्र कशाला म्हणायचं, तर भक्ताला जो तारून नेतो तो तारक मंत्र. आता प्रत्येक ह्याचा एक छंद आहे. आपण भगवद्गीता जर म्हटलं, तर भगवद्गीता कुठल्या छंदामध्ये आहे? अनुष्टुप छंद हा भगवद्गीतेचा छंद आहे. रामरक्षेमध्ये बघा, रामरक्षा सुद्धा अनुष्टुप छंदामध्ये. तसं हा जो मंत्र आहे की नाही, या मंत्राचा छंद निश्रुत गायत्री छंद. म्हणजे गणपती अथर्व शीर्ष हे संपूर्ण कुठल्या ह्याच्यामध्ये छंदामध्ये आहे, तर निश्रुत गायत्री छंद असं म्हटलेलं आहे बघा. आणि याचे आणखीन काहीतरी सांगितलंय, की निश्रुत गायत्री छंदा म्हटले, तारेण रुद्धम एतत्व मनुस्वरूपम गकारा पूर्वरूपम अकारो मध्यम रूपम नादस्तंदान. हा, सैषा गणेश विद्या आणि गणक ऋषी म्हटलेले आणि निश्रुत गायत्री छंद हा म्हटलेले. तर छंद कुठला, तर निश्रुत गायत्री छंद. आणि ह्या स्तोत्राचे कर्ते कोण म्हटलंय, तर गणक ऋषी असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्तोत्राचा कर्ता कोण आहे, तर गणक ऋषी. आता जे ह्यातले अधिकारी हे आहेत, ज्ञानी साधक असे जे कोणी आहेत, ह्या स्तोत्रावर भरपूर अभ्यास केलेला, त्यांच्या मते असं की गणक ऋषींचा उल्लेख कुठं आढळत नाही. आपल्याला इतकी ऋषींची नाव आपण ऐकलीत, पण गणक ऋषींचं नाव आपण ऐकलेलं नाही. तर त्याचा अर्थ काय, गणक म्हणजे काय, तर गणांचा कर्ता. ईश्वर स्वरूप गणपती हा गणांचा कर्ता आहे आणि तोच स्तोत्राचा कर्ता आहे. हे संपूर्ण जे स्तोत्र आहे, हे ह्या स्तोत्राचा कर्ता कोण, तर गणक ऋषी असं म्हटलं. पण मग काय म्हटलं त्यांनी, की हे जे स्तोत्र आहे, हे सगळं स्तोत्र, हे सगळे मंत्र, हे सगळे खंड, हे जे रचले गेलेले आहेत का नाही, ते कसे आहेत, तर गणेशाकडून प्राप्त झालेल्या बुद्धीने, गणेशाच्या प्रेरणेने हे स्तोत्र रचले गेले. म्हणजे ज्या कुठल्या ऋषींनी हे स्तोत्र रचलेलं आहे, त्यांना गणेशानेच बुद्धी दिलेली आहे. गणेशाच्या प्रेरणेनेच हे स्तोत्र लिहिलं गेलेलं आहे. आणि भावना कशी आहे, की इदम न मम, हे माझं नाही, हे गणेशाच्या कृपेने झालेलं आहे, म्हणजे हे गणेशाचंच आहे. आणि म्हणून ह्या स्तोत्राचा कर्ता कोण, तर गणक ऋषी असं म्हटलेलं आहे. म्हणजे दोन्हीमध्ये त्यामध्ये आलं, की ह्या गणेश स्तोत्राचा कर्ता गणेशही म्हटलं आणि कारण का, तर त्याच्या प्रेरणेने झालेलं आहे म्हणून. आणि ज्या कोणी ऋषींनी म्हटलेले, त्यांनी इदम न मम या भावनेने रचलेले. हे ऋषी जे पूर्वीच्या काळी होते का नाही, त्यांचं हे वैशिष्ट्य आहे बघा. आपण एवढंसं काहीतरी केलं की नाही,
की लगेच आपल्याला असं वाटतं की आपलं नाव तिथं असावं. पण या ऋषींनी आपलं नाव न लिहिता इदं न मम या भावनेने हे सगळे मंत्रांचा उच्चार केलेले आहेत. आणि म्हणून याचा कर्ता कोण तर गणक ऋषी म्हणजेच गणपती, गणेश हाच याचा कर्ता म्हटलेला आहे. आणि ही जी ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं सगळं जे ज्ञान आहे ती गणेश विद्या असं म्हटलेलं आहे. आता हा जो मंत्र तयार झालाय का नाही, तो मंत्र त्या मंत्रासंबंधी थोडंसं सांगितलेलं आहे या वरच्या सगळ्या मंत्रांमध्ये. गंग उच्चार पुन्हा बघा बरं का, नेहमी करताना उच्चार कसा गंग असा करायचा आहे. तर गंग हा गणपतीचा बीज मंत्र आहे. बीज मंत्र बरं का. हा गणपतीचा बीज मंत्र आहे. आणि या मंत्राचा उच्चार ओंकाराच्या सहाय्याने करायचा असतो. म्हणजे नुसतं गंग असा मध्ये हा बीज मंत्र असला तरी नुसतं गंग असं म्हणलं जात नाही. तर त्याला ओंकाराची शक्ती लावली जाते आणि म्हणून ओम गंग असं म्हटलं जातं. ओम गंग. कारण का? तर या मंत्राचा उच्चार प्रणवयुक्त म्हणजे ओंकारासहित करायचा आहे. आणि ओंकार हा एकाक्षरी मंत्र आहे. ओंकार हा एकाक्षरी मंत्र आहे. बघा मी काय नक्की काय सांगते थोडंसं लक्षपूर्वक ऐका. ओंकार ही शक्ती आहे. ओंकार ही काय आहे? शक्ती आहे. म्हणजे गंग हा बीज मंत्र आहे आणि ओंकार ही शक्ती आहे. म्हणून दोन्हीच्या ऐक्यातून ओम गंग असा जो मंत्र तयार झाला, त्या मंत्राच्या जपाने सगळ्या कामनांची सिद्धी होती, असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्या कामना पूर्ण करणारा हा सिद्ध मंत्र आहे, असं म्हटलेलं आहे. आता शक्ती म्हटलंय, ओंकार ही त्या बीज मंत्राची शक्ती म्हटलंय. जसं परमात्म्याची शक्ती कोणती? तर माया ही परमात्म्याची शक्ती आहे. पुरुषाची शक्ती कोणती? पुरुष म्हणजे परमात्माच बरं का. गीतेमध्ये ज्याला सांख्यांनी पुरुष आणि प्रकृती म्हटले ना, त्या अर्थाने पुरुष म्हणते मी. की त्या पुरुषाची शक्ती कोणती? तर प्रकृती. ब्रह्म आणि माया, पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती, गणेश आणि शारदा अशा या जुळत. सगळ्याचा अर्थ एकच आहे. तर या ओम ही काय आहे? शक्ती आहे आणि गंग हा बीज मंत्र आहे. आणि आता त्यांनी इथे काय म्हटले, की गणादिम पूर्वमुच्चार्य इथपासून तारेण वृद्धम आणि पुढे संहिता संधी इथपर्यंत प्रतिपादन केलेली ही गणेश विद्या आहे. गणेश विद्या आहे म्हटलं ना, तर ती कशी आहे? तर त्या एवढ्या ह्या मंत्रामधून ती केलेली गणेश विद्या आहे. आता आपण फार याच्यात जास्त खोलात शिरायला नकोय. पण ही विद्या कशी आहे म्हटले, तर ही गणेशाला संतोष देणारी शक्ती आहे. हा जो मंत्र आहे, हा गणेशाला संतोष देणारा अशा प्रकारचा मंत्र आहे. आणि या मंत्रापासूनच पुढं काय झालं, तर नुसतं ओम गंग असं न राहता त्याला सगुण आणि निर्गुण असं दोन्ही मिळून एकत्र असा मंत्र तयार करण्यासाठी ओम गंग गणपतये नमः असं म्हटलं गेलं. म्हणजे हा सगुण आणि निर्गुण असा दोन्हीचा एकत्र मंत्र हा तयार केला गेला. म्हणजे या मंत्रामध्ये गणेश आणि त्याची शक्ती जी शारदा त्या दोन्हीचाही उल्लेख होतो. आणि म्हणून आणि नेहमी आपण सुद्धा नेहमी जेव्हा जप वगैरे करतो की तो परमात्मा त्याच्या शक्तीसह विष्णू, लक्ष्मीसह, शंकर, पार्वतीसह अशी प्रार्थना करायची असते. नेहमी जेव्हा आपण आवाहन करतो का नाही, त्यावेळेला आवाहन एकट्या भगवंताला करायचं नसतं, तर भगवंताच्या शक्तीलाही आवाहन करायचं असतं. आणि म्हणून ओम गंग गणपतये नमः असा सगुण आणि निर्गुण मंत्र तयार झाला. असा हा जो खंड आहे, हा गणेश विद्यात्मक खंड असं या खंडाला म्हटलेलं आहे. हा 7वा खंड आपला आता पूर्ण झाला. आता 8वा खंड जो आहे की नाही, त्या 8व्या खंडाचा आपण विचार करायचा आहे.
आवाज येतोय ना ऐकायला? हो, येतोय येतोय. हा. आता 8वा खंड काय आहे? एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा एवढाच मंत्र आहे. हा 8वा खंड आहे. छोटा आहे हा खंड. पण याच्यामध्ये काय काय सांगितलं तर एकदंताय विद्महे. विद्महे म्हणजे काय? तर जाणणे. आम्ही एकदंताला म्हणजे गणेशाला जाणतो. वक्रतुंडाय धीमहि. धीमहि म्हणजे ध्यान करतो. आम्ही वक्रतुंडाचं ध्यान करतो. तन्नो दंती प्रचोदयात. प्रचोदयात म्हणजे तो आम्हाला प्रेरणा देतो. आणि दंती म्हणजे काय? तर उदार, देणारा, अशा अर्थाने कुणाला म्हटले तर तन्नो दंती प्रचोदयात. तन्नो दंती, तो गणेश, तो कसा आहे? उदार आहे, देणारा आहे, सर्व सत्ताधीश आहे आणि तो आम्हाला प्रेरणा देतो, असा या मंत्राचा अर्थ आहे. दंत जे शब्द आलेले की नाही, हा दंत हे सत्तेचं प्रतीक मानलेलं आहे. एकदंत म्हणजे ज्या ईश्वराची सर्व विश्वावर सत्ता चालते. आपल्यावर कुणाची सत्ता चालते? तर आपल्या ठिकाणी असणारा जो आत्मा आहे म्हणजेच तो परमात्म्याचा अंश आहे. आणि विश्वावर सत्ता कुणाची चालते? तर विश्वामध्ये भरलेलं जे चैतन्य आहे, जो परमात्मा आहे, त्याची सत्ता चालते. आपण फक्त काय आहोत? तर जसं तो आपल्याला चालवेल तसं आपण चालतो. म्हणजे आपण काय आहे? आपण कळसूत्री बाहुल्या आहोत. तो कळसूत्री बाहुल्यात नाचवणारा जो असतो का नाही, तो त्याच्या हातात दोरी असते. तो पाठीमागं उभा असतो, पडद्याच्या पाठीमागं आणि तो दोऱ्या हलवत असतो आणि त्याप्रमाणे त्या बाहुल्या नाचत असतात. तशी आपली अवस्था आहे, की तो सूत्रधार कोण आहे? तर तो परमात्मा आहे आणि आपण सगळे कळसूत्री बाहुलीसारखे आहोत. आपल्यावर सगळ्यांच्यावर सत्ता जी आहे, ती त्या परमात्म्याची सत्ता आहे, त्या गणेशाची सत्ता आहे. म्हणून तो गणेश कसा म्हटले तर सत्ता मात्र आहे, सत्स्वरूप आहे. आणि अशा सत्ता मात्र असलेल्या, सत्स्वरूप असलेल्या गणेशाला, एकदंत गणपतीला आम्ही जाणतो. जाणतो म्हणजे काय? तर ध्यानाच्या माध्यमातून आम्ही त्याला समजून घेतलेलं आहे. आम्ही त्याची अनुभूती घेतोय. या अर्थाने तो मंत्र आहे बरं का. जाणतो म्हणजे शाब्दिक अर्थ नाहीये. तर आम्ही त्याला जाणतो याचा अर्थ आम्ही त्याची अनुभूती घेतली. तो आमच्यातच आहे. तो मूलाधार चक्राच्या ठिकाणी आहे. ह्याची आम्ही अनुभूती घेतली. असं हे ऋषी, गणक ऋषी या मंत्राचे जे कर्ते आहेत ते म्हणतात. आता धीमहि म्हणजे काय? तर ध्यान करतो. आम्ही गणेशाचं ध्यान करतो. म्हणजे त्यातलं थोडंसं एक शब्दाचं जरा थोडंसं आपण विश्लेषण करूया. म्हणजे गणेशाच्या सगुण रूपावर आम्ही लक्ष केंद्रित करतो. कारण ध्यानाला बसताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी एक आलंबन असावं लागतं. मग ती मूर्ती असेल किंवा एखादा प्रतिमा असेल, ते समोर ठेवून म्हणजे सगुण रूपामधल्या गणेशाला आम्ही समोर ठेवलेले आहे आणि सगुण रूपावर लक्ष केंद्रित करून हळू-हळू आम्हाला निर्गुण निराकार अशा परमात्म्याला ध्यानामध्ये आणायचं आहे. निर्गुणाचं ध्यान हे तसं अवघड आहे, पण प्रयत्नपूर्वक ते साध्य करायचं आहे. आणि असं जर साध्य केलं तरच ज्याने जे इथं म्हणलंय की नाही, की वक्रतुंडाय धीमहि, त्याला अर्थ केव्हा राहील? तर खरोखरीच आम्ही एकाग्रतेने त्या गणेशाच्या सगुण मूर्तीसमोर बसून ध्यान करता करता निर्गुण रूपामध्ये जर आम्ही रमून गेलो, तर ते खरं ध्यान केलं असं म्हणता येईल. आता यामध्ये शब्द कुठला आला? वक्रतुंड. आपण आता सुरुवातीला मी प्रार्थना म्हटली बघा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. निर्विघ्न, आम्हाला निर्विघ्न करणारा आहे, विघ्नांचा नाश करणारा असा हा आहे आणि सर्व कार्यांसाठी त्याला आम्ही बोलवतोय. प्रापंचिक असेल, पारमार्थिक असेल, प्रत्येक कार्याला आम्ही त्याला बोलवतोय.
आणि ही त्याची आम्ही स्तुती करतोय. पण म्हणताना काय म्हटले? वक्रतुंड म्हटले. मग या वक्रतुंडाचा अर्थ शाब्दिक अर्थ काय होतो? की ज्याचं मुख वक्र आहे, तो वक्रतुंड. याचा शब्दशः अर्थ काय झाला? मग असा होईल का हो, की हे गणेशा, हे वाकड्या तोंड्याच्या देवा, आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. असं जर आपण म्हटलं, तर त्या देवाला कसं वाटेल हो? आपण एखाद्या व्यवहारामध्ये सुद्धा एखादा अगदी ठीक आहे रंगाने गोरा नाहीये किंवा एखाद्याचं नाक चाफेकडी नाहीये, थोडासा कुरूप आहे. पण म्हणून त्याला जर आपण असं म्हटलं, "हे एक रूप" असं जर त्याला आपण हाका मारायला लागलो, की हा कुरूप आहे बरं, तर त्याला आवडेल का हो ते? मग गणेशाला आपण वाकड्या तोंडाचा देव असं म्हटलं तर त्याला आवडेल का? मग वक्रतुंड याचा अर्थ नेमका काय आहे? तर वक्रतुंड याचा अर्थ असा आहे, वक्रान तुंडयती. बरेच लोकं वक्रतुंड याचा अर्थ वाकड्या तोंडाचा असा घेतात बरं का. आणि म्हणून मुद्दाम लक्षात ठेवायचं, की वक्रान तुंडयती, दुष्टान छेदयती. म्हणजे जो वक्रांचे वक्रांतुंडयती, वक्रांचं ना ताडन करतो. म्हणजे वक्र म्हणजे कोण? तर वक्र प्रवृत्तीचे जे लोक आहेत की नाही, म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक आहेत. नेहमी बरीच माणसं अशी असतात बघा, व्यवहारामध्ये जर आपण बघितलं का नाही, तर अवतीभोवती जर लक्ष ठेवलं ना, तर काही माणसं नेहमी वाकड्यात शिरणारीच असतात. तुम्ही कितीही सरळ बोला, कितीही चांगलं बोला, कितीही योग्य सरळ मार्गाने चाला, पण ते काहीतरी वाकडं त्याच्यातनं काढणारच. कारण त्यांची बुद्धीच कशी असते, ती वाकड्यात शिरणारीच बुद्धी आहे. आणि म्हणून वक्र प्रवृत्तीची जी माणसं आहेत, त्यांना ताडण करणारा, तुंडयती म्हणजे ताडण करणारा, त्यांना शिक्षा करणारा, त्यांचं पारिपत्य करणारा, तो वक्रतुंड. तेव्हा वक्रतुंड या शब्दाचा नेहमी अर्थ लक्षात ठेवायचा, की दुष्टांचं पारिपत्य केल्याशिवाय कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही. म्हणजे जरी आपण असं म्हटलं की नाही, की आपण अत्यंत सरळ मार्गाने जावं, कधी कुणाला त्रास देऊ नये, कुणाला उलटं उत्तर देऊ नये. पण तरी सुद्धा काही वेळेला व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला अशी जी विनाकारण वाकड्यात शिरणारी जी माणसं आहेत की नाही, त्यांना कुठेतरी केव्हातरी थोडंसं जागा दाखवून देणं हे गरजेचं असतं. आणि गणेश काय करतोय? तर हा गणेश वाईट प्रवृत्तीची जी माणसं आहेत, अशा माणसांना ताडण करण्याचं काम तो करतोय. म्हणजे आपण करायचं कारणच नाहीये. तोच करेल. फक्त आपण लक्षात घ्यायचंय आणि कदाचित आपल्या माध्यमातून सुद्धा तो करेल. म्हणून वक्रांतुंड येते. आता फक्त आपल्या अवतीभोवतीची माणसंच वाकड्यात शिरणारी असतात का हो? किंवा इतर माणसंच फक्त वाकड्यात शिरणारी आहेत, दुष्ट आहेत असं नाही. तर आपल्या अंतःकरणामध्ये काही वेळेला वाईट विचार असतात, दुष्ट प्रवृत्ती असतात, द्वेष, मत्सर अशा भावना असतात, घाणेरड्या वासना असतात. हे कुठं असतं सगळं? हे आपल्या आतच असतं ना. जे इतरांचा आपण विषय सोडून देऊ, की आपल्या अवतीभोवतीची जी वाकड्यात शिरणारी माणसं आहेत, त्यांचा आपण विचार सोडून देऊ. पण माझ्याच अंतःकरणामध्ये काही वाईट विचार आहेत, दुष्ट प्रवृत्ती आहेत, द्वेष, मत्सर आहे, घाणेरड्या वासना आहेत. त्या गणेशाच्या कृपेनेच दूर होतील आणि म्हणून गणेशाला प्रार्थना करायची. म्हणून गणपतीला वक्रतुंड म्हटलेलं आहे. वक्रांना ताडण करणारा देव या अर्थाने वक्रतुंड असं म्हटलेलं आहे. म्हणजे दुष्टांना तर तू ताडण करच, पण आमच्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, त्याही तुझ्या कृपेने दूर होतील आणि म्हणून त्याला आम्ही काय म्हटले? सुख करता आणि दुःख हरता, असं आम्ही म्हणतो की नाही. तर भक्ताने प्रार्थनापूर्वक गणेशाला आळवायचंय आणि नामानुसंधानाने, ध्यानाच्या अनुसंधानाने त्याच्याशी स्वतःला जोडायचे. आता जी शेवट एक ओळ आली बघा, तन्नो दंती प्रचोदयात. मगाशी मी थोडक्यात अर्थ सांगितला होता, की तो कसा आहे दंती म्हणजे तो देणारा आहे, उदार आहे, कृपाळू आहे
आणि सर्व सत्ताधीश आहे. आणि म्हणून इथं काय म्हटलं या अर्थाने, की असा सर्व सत्ताधीश ईश्वर स्वरूप गणेशाने आम्हाला प्रेरणा द्यावी. कशाची प्रेरणा द्यावी? तर चांगलं वागण्याची प्रेरणा द्यावी. गणेशाची आराधना करण्याची प्रेरणा द्यावी. कारण तो देणारा आहे, तो उदार आहे, कृपाळू आहे आणि त्याने आमच्यावर कृपा करावी, असं यामध्ये म्हटलेलं आहे. तन्नो दंती म्हणजे हा मंत्र कसा झाला? एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. आता पुढचा जो खंड आहे 9वा. आता ह्या 8व्या खंड्यापासून 9वा आणि 10 हे खंड कसे आहेत? तर गणेशाच्या सगुण रूपाचं वर्णन करणारे आहेत. आता या 9व्या खंडामध्ये तर पूर्णपणाने गणेशाच्या सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे हे खंड आता पुढचे जर आपल्याला दोन्ही सोपे आहेत. आतापर्यंत कसं होतं त्याचा निर्गुणाचा विचार असल्यामुळं थोडंसं आपल्याला ते अवघड वाटत होतं. पण आता हे अगदी सोपं आहे. सगुणाचं वर्णन करणार आहे. काय मंत्र आहे? एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रुदं च वरदं हस्तैः बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायते यो नित्यं स योगी योगिनां वरः. असा हा 9वा जो खंड आहे त्यातले हे असे मंत्र आहेत. ह्या संपूर्ण खंडामध्ये गणपतीच्या सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे. काय म्हटलंय? आता सरळ अर्थ सांगत जाते. तुमच्या पुढे जर स्तोत्र असेल का नाही, तर मी अर्थ सांगितलं की त्या मंत्रावर तुमचं आपोआप लक्ष जाईल. ज्याला एक दात आहे, एकदंतम. चतुर्हस्तम म्हटले, ज्याला 4 हात आहेत आणि पाशमंकुशधारिणम, एका हातामध्ये गणपतीच्या पाश आहे आणि दुसऱ्या हातामध्ये अंकुश आहे. रुदमच्या वरदम हस्तैर बिभ्राणम मूषकध्वजम, गणेशाच्या 4 हात आहेत ना, त्यातल्या खालच्या जो डाव्या हातामध्ये हत्तीचा तुटलेला जो दात आहे तो दात आहे आणि एक हात भक्तांचे रक्षण करण्यासाठी अभय मुद्रेमध्ये आहे. आपल्या डोळ्यापुढे गणपतीची मूर्ती आणायची. आपला महागणपती जो आहे की नाही, त्या महागणपतीची मूर्ती आपण नेहमी जातो तिथं, रोज दर्शनाला जाणारे लोक आहेत. तर आपल्या डोळ्यापुढे तो गणपती आणायचा आहे आणि ती सगळी मूर्ती, सगुण मूर्ती डोळ्यापुढे आणायची. आणि मग आता लक्षात घ्यायचे की त्याचा एक हात कसा आहे? भक्तांचं रक्षण करण्यासाठी अभय मुद्रेमध्ये आहे, म्हणजे वरद हस्त असं त्याचं आहे. आणि त्याचं वाहन कोणतं आहे? मूषक. मूषकध्वजम म्हटले. मूषक म्हणजे उंदीर. त्याचं वाहन आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. आणि तो रक्तवर्णाचा आहे. रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम, रक्तवर्णाचा आहे आणि लंबोदर आहे. त्याचं पोट मोठं आहे. त्याचे कान कसे आहेत? तर सुपासारखे आहेत आणि त्यांनी लाल रंगाची वस्त्र परिधान केलेली आहेत. रक्तपुष्पै सुपूजितम भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम. गणेशाच्या अंगाला रक्तचंदनाची उटी लावली. सगळं सगुण रूपाचं वर्णन जरी असलं का नाही, तर ते किती सुंदर आहे बघा तुम्ही. संपूर्ण त्याच्या रूपाचं जे वर्णन आहे ना, इतकं सुंदर केलेलं आहे की गणेशाच्या अंगाला रक्तचंदनाची उटी लावलेली आहे आणि लाल रंगाच्या सुगंधित पुष्पांनी त्याची पूजा केलेली आहे. म्हणजे हे आपण करायचंय सगळं. आपण जर म्हणतो की नाही की आम्ही सगुण भक्ती करतो, आमची भक्ती सगुण आहे, सगुण मूर्तीमध्ये आम्ही रमतो, तर मग आपल्याला ते तशी पूजा करायची. त्या दृष्टीने आपल्याला ते करायला पाहिजे. पुढचं काय म्हटलंय? गणेश हा भक्तांवर अनुग्रह करणारा म्हणजे कृपा करणारा देव आहे. भक्तानुकंपिनम देवम जगत कारणम अच्युतम. जगत कारणम अच्युतम म्हटले म्हणजे काय? की तो या जगताचा म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण आहे.
हे आपण आता बऱ्याच वेळा बघितलंय. आतापर्यंतच्या बऱ्याच मंत्रामध्ये हे आलेलं आहे, की त्यानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे. म्हणून काय म्हणले, या जगताच्या म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण हा गणेश आहे. आणि तो कसा आहे? अच्युत. जगत कारण अच्युत. अच्युत म्हणजे काय? न च्युत होणारा. आपल्या ध्येयापासून जो कधीही ढळत नाही, तो अच्युत असं म्हटलेलं आहे. कारण गणेशाने लहानपणापासून एवढे पराक्रम केलेले आहेत आणि त्याच्या पराक्रमाच्या इतक्या कथा आहेत. त्यानं आपल्या ध्येयापासून म्हणजे सगुण रूपातलं वर्णन आहे, तर त्याचं जर चरित्र जर बघितलं, तर त्यानं कधीही आपल्या ध्येयापासून तो कधी ढळलेला नाहीये. आणि अच्युत हे नाव भगवान विष्णूंचं सुद्धा आहे बरं का. विष्णू सहस्रनामामध्ये अच्युत हे नाव आलेलं आहे. आणि पुढं काय म्हटलंय? आविर्भूतम च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात परम. सृष्टीच्या पूर्वी हा सत्ता रूपाने असतोच आणि प्रकृती आणि पुरुषाच्या अतीत असा तो आहे. एवं ध्यायति सो नित्यम, एवं ध्यायति यो नित्यम, स योगी योगिनां वरः. अशा गणेशाच्या स्वरूपावर जो नित्य निरंतर ध्यान करतो, तो सर्व योग्यांच्या मध्ये श्रेष्ठतम योगी आहे. असं हा सगळा मंत्र आहे. मंत्राचा अर्थ शब्दशः जो अर्थ आहे का नाही, हा शब्दशः अर्थ मी सगळा सांगितला. थोडंसं आता त्यातला जो बारकावा आहे तोही आपण थोडा बघूया. बारकावा म्हणजे कसं आहे, की आता ह्याच्यामध्ये आलं बघा, पाशमंकुशधारणम. गणेशाच्या हातामध्ये पाश, अंकुश हे त्यानं धारण केलेले आहेत असं म्हटलं की नाही. तर ही जी आयुध आहेत, या आयुधांची एक थोडीशी कथा आहे, की आयुध त्याला कुणी दिली. तर म्हणजे काय आहे, की गणेश हा लहानपणापासून अत्यंत पराक्रमी होता आणि लहानपणीच अनेक असुरांचा वध त्यानं केलेला होता. म्हणजे वय जरी लहान असलं तरी त्याचा पराक्रम इतका होता, की लहानपणीच त्यानं अनेक असुरांचा वध केलेला आहे. आणि त्याच्या पराक्रमाच्या कथा ऐकून विश्वकर्मा त्याला भेटायला आलेले आहे आणि त्याला गणपतीला, गणेशाला विश्वकर्म्यानी हे पाश, परशु, अंकुश ही जी आयुध आहेत की नाही, शस्त्र आहेत ना ही जी आयुध आहेत, ही त्याने त्याला अर्पण केलेली आहेत. आणि ही आयुध कशी आहेत? तर म्हणजे ही आयुध सूर्याच्या तेजापासून तयार केलेली आहेत. त्यामुळं ती आयुध अत्यंत कार्यक्षम, पवित्र अशा प्रकारची ती आयुध आहेत. जी गणपतीच्या हातामध्ये जी आयुध आहेत की नाही, त्याची शक्ती फार मोठी आहे. कारण ती सूर्याच्या तेजापासून तयार केलेली अशी आयुध आहेत. आता पाश म्हटलेलं आहे. पाश म्हणजे नेमकं काय? तर पाश ह्याचा एक अर्थ आहे बंधन. पाश म्हणजे बंधन. बंधन कशाचं? तुम्हाला आम्हाला कशाचं बंधन पडतं? बंधन म्हणजे काय? की हा मनुष्य जन्मामध्ये आम्ही आल्यानंतर पुन्हा परत मृत्यूनंतर पुन्हा परत आम्हाला जो जन्म घ्यावा लागतो, त्याला काय म्हणले? कर्मबंधन. आणि हे कर्मबंधन हे कशामुळे निर्माण होतं? माणूस आता मला मनुष्य जन्म मिळालाय, या जन्मात मी मुक्त होऊन जायचंय. खरं म्हणजे असं व्हायला पाहिजे. पण मुक्त होत नाही. का होत नाही? कशाचं बंधन पडतं? अगदी साध्या सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते बघा, की कशाचं बंधन पडतं? तर आसक्ती आणि ममत्व. माझं, माझं, माझं असं जे आहे की नाही, मग त्या माझं मध्ये किती गोष्टी येतात. माझी माणसं, माझी मुलं, माझी नातवंड, माझ्या वस्तू, माझं घर, अनेक कशा-कशाची आसक्ती आम्हाला असती आणि कशा-कशाचं ममत्व असतं. त्या सगळ्यामुळं आम्ही या जन्मामध्ये मुक्त होऊन जाऊ शकत नाही, बंधनात पडतो. म्हणून पाश याचा अर्थ काय आहे? बंधन. हा ममत्व आणि आसक्ती हे माणसाच्या दृष्टीनं पाश आहेत.
आणि हा कसला पाश आहे, तर हा मोहरूपी पाश आहे. जो अर्जुनाला झाला का नाही मोह, अर्जुन सुद्धा मोहामध्ये पडला. हा मोहाचा पाश आहे. आणि भक्ताच्या ठिकाणी, साधकाच्या ठिकाणी असणारा हा मोहरूपी पाश नष्ट करण्यासाठी गणेशाने हातामध्ये पाश हे आयुध धारण केलेलं आहे. बघा लक्षात येते का? पाश याचे 2 अर्थ झाले. एक माणसाला बंधनात टाकणारा मोहरूपी पाश आणि दुसरा पाश याचा अर्थ आयुध. तर गणेशाने भक्ताच्या मोहरूपी पाशातनं भक्ताला मुक्त करण्यासाठी म्हणून पाश हे आयुध धारण केलेलं आहे. आणि म्हणून गणेशाने आमच्यावर कृपा करावी, वेळ प्रसंगी त्या पाशाचाही उपयोग करावा आणि आम्हाला या मोहरूपी आसक्तीमधून, ममतेमधून आम्हाला बाजूला करावं. या पाशामधनं आम्हाला सोडवावं, असे म्हणून त्याचे वर्णन ते केलेलं आहे. आता अंकुश म्हटलेलं आहे. पाशवंकुश धारणम. अंकुश. अंकुश आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की हत्ती जर उन्मत्त झाला, तर त्याला वठणीवर आणण्यासाठी माहुताच्या हातामध्ये अंकुश असतो. आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे. आता इथं त्याचा अर्थ काय लावलेला आहे? तर इथं भक्त जेव्हा उपासना विसरतो, आता आपण हे चतुर्थीच्या दर चतुर्थीला गणेश अथर्व शीर्षाची आवर्तन करण्याचा जो संकल्प सोडलाय का नाही, तर तो आता विसरायचा नाहीये. आता उद्याची चतुर्थी, तिसरी चतुर्थी आहे आणि हा थांबवायचा नाहीये. ग्रुपमधला नाही तर आपला हा चालू राहायला पाहिजे. अखंड हा चालू राहायला पाहिजे. कारण का? तर भक्त ज्याला उपासना विसरतो, साधनेकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपोआपच काय होतं, साधनेकडे दुर्लक्ष झालं किंवा उपासना विसरली, की आपोआप काय होतं, तर माणूस स्वैर वागू लागतो. स्वैर म्हणजे काय? की मग फारसं काही वाटतच नाही कशात. आपण कसं वागतोय, आपल्यामध्ये किती विकार आहेत, आपण रागवतोय का? किंवा आपण क्रोधाच्या आहारी जातोय का? ह्याचा फारसा विचार करत नाही माणूस आणि नको त्या गोष्टीत रमत जातो आणि मुख्य उपासना आणि साधना ही बाजूला राहते आणि माणूस षडविकारांच्या आहारी जातो आणि तेव्हा असा जर साधक जर षडविकारांच्या आहारी गेला, पापकर्माला जर प्रवृत्त झाला, तर त्याला वठणीवर आणण्यासाठी गणेशाने अंकुश हातात घेतलेला आहे. हे भक्ताने नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला जर असं वाटलं की नाही, की काय करतोय गणेश आमचं? तर तसं नाहीये. तर तो वठणीवर आणेल म्हणजे काय करेल हो? भक्ताला तो वठणीवर आणतो म्हणजे काय करतो? मग आमचं नेहमीच आहे, की माझ्यावर संकट का आलं? मी इतकं करतोय पण माझ्यावर संकट का? त्याचं कारण काय आहे? तर कुठेतरी आमचं काहीतरी चुकलेलं आहे आणि म्हणून वठणीवर आणायचं. मग त्यात काय असं आहे, की आई जसं आहे की नाही, की आई सुद्धा एखादी थप्पड देते मुलाला, एखादा पाठीत धपाटा घालते. जेणेकरून काय होईल, की तो मुलगा पुन्हा सरळ वागायला लागेल. तसंच आहे. ती आई गणेश ही आपली आई आहे. परमात्मा, परमेश्वर ही आपली आई आहे. एखाद हॅलो, आवाज गेलाय का? हा आवाज गेलाय. हो हो. मध्ये आहे म्हटलंय. आशीर्वाद देणारा, भक्तांवर कृपा करणारा असा तो त्याचा हात आहे. जो भक्त अनन्य भावाने शरण गेलेला आहे, त्याला गणेश अभय देतो. भक्तांवर कृपा करतो. त्याचं सर्वतोपरी रक्षण करतो. पण भक्ताचा भाव कसा पाहिजे? अनन्य भाव पाहिजे. अनन्य म्हणजे काय? तर न अन्य. हे परमेश्वरा, हे गणेशा, तुझ्याशिवाय माझा कोणीही नाही. तारणहार हा तूच आहेस. इतकी श्रद्धा, नितांत श्रद्धा त्याच्यावर असला पाहिजे. आणि असं जर असेल, तर मग भक्तांनी केलेल्या प्रयत्नांना गणेश
अभय देतो, म्हणजेच त्याच्या अभय मुद्रेकडे बघितल्यानंतर साधकाला, भक्ताला प्रेरणा मिळते. असा एक हा अभय मुद्रेमध्ये असलेला जो हात आहे की नाही, आता भक्ताच्या कामना पूर्ण होतात. म्हणजे समजा आम्ही प्रपंचातल्या कामना केल्या. प्रपंचामध्ये धन मिळू दे, पुत्र, पौत्र, धनसमृद्धी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या यासाठी जर आम्ही भक्ती केली गणेशाची, तर तेही मिळेल. कारण कामना पुरवणं हे भगवंताचं काम, परमेश्वराचं काम आहे. हे गणेशाचं काम आहे. पण आपलं जे ध्येय आहे ना, ते आपण तेवढ्यापुरतं ठेवायचं नाहीये. कामना ठेवून म्हणजे सकाम भक्ती जर केली, तर आपल्या कामना कदाचित पूर्ण होतील, पण परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. मोक्ष मिळणार नाही. परमेश्वराचं दर्शन घडणार नाही. आणि म्हणून काय आहे, तर न अन्य या भावनेने गणेशाला शरण जायचंय. आता आणखीन काय म्हणलं त्यांनी, की त्याच्या एका हातामध्ये रुद्र म्हणजे तुटलेला दात आहे. हे सुद्धा त्याचं शस्त्र आहे बरं का. तर याच्या पाठीमागं एक कथा आहे. कथा काय आहे, तर सुरांतक आणि देवांतक असे 2 ब्राह्मण पुत्र होते बरं का. आणि त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून ते बलशाली झाले. देवांकडून त्यांनी वर प्राप्त करून घेतली. पण माणसाचं असंच आहे, की माणसाला जर काही साध्य झालं ना, तर लगेच माणसाला अहंकार येतो. आणि हे जे दोघं जण आहेत, हे देवांनाच त्रासदायक झाले. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांनी प्रार्थना केली गणेशाची. आणि गणेशाने काय केलंय, तर गणेशाने या सुरांतकाला ठार मारलं. पण जो दुसरा देवांतक आहे की नाही, तो देवांतक जरा जास्तच त्रासदायक होता. त्यानं काय केलं, गणेशाचा जो दात आहे, त्या गणेशाच्या दाताला आपल्याला माहिती आहे तो हत्तीचा दात. तर गणेशाच्या दाताला धरून तो लोमकाळायला लागला, झोके घ्यायला लागला, हिसकाहिसकी करू लागला. कथा आहे बरं का ही पुराणातली. आणि त्यामध्ये काय झालं, तर त्याचा गणेशाचा जो दात आहे, तो दात तुटला. आणि त्या गणेशाने काय केलं, गणेशाचा जेव्हा दात ह्या देवांतकाने जेव्हा तोडला, त्याच्या दुष्ट हालचालीमध्ये, तेव्हा मग गणेशाने काय केलं, तोच तुटलेला दात हातात घेतलाय, त्याचा शस्त्रासारखा उपयोग केलाय आणि त्या दातानेच देवांतकाला त्यांनी ठार मारलेलं आहे. आणि त्यावेळेपासून त्याचा गणेशाचा दात हा तुटलेल्या दात असा आपण बघतो बघा. नेहमी गणेशाच्या मूर्तीकडे जर बघितलं तर तो एकदंतच आहे आणि तोही कसा आहे, तर तो तुटलेला आहे. तर त्या तुटलेल्या दाताची कथा ही अशी आहे. आता आणखीन एक पुढचं गोष्ट, की मूषकध्वजम. मूषक हे त्याचं उंदीर हे त्याचं वाहन आहे. आणि याची पण एक कथा आहे. म्हणजे काय असतं आपलं सांगू का, की मुलं असतात की नाही आपल्या घरातली, ती मुलं आपल्याला विचारतात, "गणेशाचा हा दात तुटका का? की गणेशाचं वाहन उंदीरच का?" कारण गणेश एवढा मोठा धिप्पाड शरीराचा, एवढं मोठं पोट असलेला आणि त्याचं एवढंसं छोटंसं हे उंदीर हे वाहन, हे का? हे मुलं आपल्याला विचारतात. तर त्या मुलांना कथेच्या स्वरूपात आपण थोडंसं सांगू शकतो. कथा काय आहे? तर क्रौंच नावाचा जो गंधर्व होता, त्याला त्याच्या लालची स्वभावामुळं, आसक्तीमुळं ऋषींनी शाप दिला. तो त्रास देत असेल ना त्या ऋषींना आणि त्याचे जे लालची स्वभाव होता, त्यामुळे ऋषींना जो त्रास होत असेल, तर त्यामुळं त्या क्रौंच नावाच्या गंधर्वाला ऋषीने शाप काय दिला, की तू उंदीर होशील. आणि त्या शापाप्रमाणे तो गंधर्व जो आहे, तो उंदीर झाला. पण उंदीर होऊन सुद्धा त्याने काय केलं, तर ऋषींच्या आश्रमामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली. ऋषींना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा मग मात्र गणेशाने काय केलं, गणेशाच्या हातात आहेच ना पाश. पाश हे अस्त्र आहे त्याचं. ते गणेशाने काय केलं, ते पाश हे अस्त्र टाकून त्याला बद्ध केलं. पाशांकुश धारणं. पाशाच्या पाश ह्या आयुधाच्या सहाय्याने त्याला त्याने बद्ध केलं आणि त्याला
आपलं वाहन बनवलं. तर गणेशाची ही शक्ती बघून आणि पाशामध्ये बद्ध झाल्यामुळं हा उंदीर गणेशाचं सामर्थ्य बघून गणेशाला विनम्रपणाने सामोरा गेला. विनम्रपणाने त्यानं गणेशाला क्षमा मागितलेली आहे त्याची, कारण तो त्याला घाबरलेला आहे आणि मग तो त्याचं वाहन होऊन राहिलेलं आहे. तेव्हा गणेशाचं वाहन मूषक का, उंदीर का? तर त्याच्या पाठीमागे ही कथा आहे थोडीशी. आणि तो मूषकावर आरूढ झालेला आहे. म्हणजे काय? तर दुसरा अर्थ असा आहे त्याचा, की उंदीर हा आपल्या उंदराचं वैशिष्ट्य काय बघा? उंदीर नेहमी चोरून खात असतो. बिळात शिरून बिळातलं म्हणजे त्याचं जे वैशिष्ट्य हे आहे, की तो चोरून भक्षण करणारा असा आहे. आणि हा मूषक हे काळाचं प्रतीक आहे. चोरून भक्षण करणारा हा उंदीर हे काळाचं प्रतीक आहे. म्हणजे हा दुसरा मी अर्थ सांगते बरं का. ही एक कथा सांगितली. आता दुसरा थोडासा अर्थ काय सांगते, की मूषक हा काळाचं प्रतीक आहे आणि गणेश हा मूषकावर आरूढ झालेला आहे. म्हणजेच काय? तर गणेश हा काळावर आरूढ झालेला आहे. म्हणजे काळावर सत्ता कुणाची आहे? गणेशाची आहे. आपल्यावर सत्ता कुणाची आहे? काळाची आहे. केव्हा काळ येईल सांगता येत नाही असं आपण म्हणतो की नाही. काळ हा नियंता आहे. पण काळाचा नियंता कोण आहे? तर गणेश आहे. मग काळाची सत्ता सर्वांवर चालती, पण परमात्मा, गणेश याची सत्ता काळावर चालते. आणि म्हणून गणपतीचं वाहन होऊन राहिलेलं मूषक हे म्हणले जणू ध्वजा आहे. आणि म्हणून त्याला काय म्हणले? मूषकध्वजम असं म्हटलेलं आहे. आता पुढं आणखीन काय म्हणले? शूर्पकर्णकम. एक-एक शब्दाचा मुद्दाम अर्थ सांगत जाते, त्याच्या पाठीमागच्या कथा सांगत जाते. म्हणजे आपल्याला त्याच्या सगुण रूपामध्ये काय-काय दडलेलं आहे, हे पण आपल्याला कळत जाईल. म्हणजे ज्यावेळेला आपण आता महागणपतीचं दर्शन घ्यायला जाऊ किंवा आपल्या आळीमध्ये प्रत्येक ठिकाणी गणेशाची स्थापना केलेली आहे. त्या गणेशाचं दर्शन घेताना, आपल्या घरातल्या गणेशाचं दर्शन घेताना, आपल्या डोळ्यापुढे ती मूर्ती आल्यानंतर त्यातल्या प्रत्येक अवयवाचा, प्रत्येक रूपाचा आपल्याला अर्थ लागत जाईल. आता शूर्पकर्णकम म्हटले. म्हणजे काय? की ज्याचे कान सुपासारखे आहेत तो. कसं आहे, की आपली अशी एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की कुणीही, कुठंही, काहीही बोललं, तरी ते देवाला ऐकू जातं. एवढी तर आपली सगळ्यांची श्रद्धा आहे की नाही? एवढं आपल्याला पूर्ण माहिती आहे. की आपण कुठलीही गोष्ट एखादी जरी चोरून करायचं म्हणलं तरी कदाचित बाकीच्यांना कुणाला माणसांना कळणार नाही, पण ते देवाला कळतं. तर अशासाठी म्हणून अशा अर्थाने देवाला सगळ्यांचं ऐकू यावं, ह्या पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांचं काय-काय म्हणणं आहे ते सगळं ऐकू यावं, म्हणून म्हणे जणू काही गणेशाचे कान सुपासारखे आहेत. मोठे कान आहेत. त्याला सगळं ऐकू जातं. तुम्ही काय बोलाल, कुणाची निंदा कराल, काय कराल, ते सगळं त्याला ऐकू जातं. अशा अर्थाने त्याचे कान सुपासारखे आहेत, असं म्हटलेलं आहे. आणखीन दुसरा अर्थ काय आहे, की सुपाचा आपल्याला उपयोग माहिती आहे. सुपाचा उपयोग काय आहे, की धान्य पाकडण्यासाठी. धान्य आत ठेवायचं आणि जे कोंडा असेल तो बाहेर फेकून द्यायचा. तसं साधकानं, भक्तानं वाईट ऐकू नये. कानावर आलं, तर दुसऱ्या कानाने ते बाहेर फेकावं, असं जणू काही गणेशाचे जे कान आहेत ना सुपासारखे, ते कान आपल्याला सुचवत आहेत. जेव्हा गणपतीचं दर्शन घेऊ का नाही आणि त्या कानांकडे त्याचं लक्ष जाईल, त्यावेळेला आपल्याला लगेच हे असं मनामध्ये कुठेतरी आलं पाहिजे, की वाईट बोललं तर ऐकायला जाईल बरं का गणेशाने. आपण वाईट वागलो, तर गणेशाला कळेल बरं का. कोणाची निंदा वगैरे केली तर गणेशाला कळणार आहे. ही थोडीशी मनामध्ये आपल्या भीती राहील. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, की ह्या संपूर्ण या मंत्रामध्ये काय सांगायचंय, तर साधकाची कर्म कशी असावीत, तर फुलासारखी सुंदर असावीत आणि सुगंधी असावीत. कर्म सुगंधी. कसं काय? फुलं सुगंधी असतात आपल्याला माहिती आहे.
पण कर्म सुंदर असावीत फुलासारखी, आणि फुलासारखी ती सुगंधी असावीत. म्हणजे काय, तर आपण जे कार्य करतो त्या कार्याची कीर्ती दिगंतात पसरावी, अशी आपली कर्म असावीत. म्हणजे प्रत्येक कर्म आपलं हे गणेशाला आवडेल, परमेश्वराला आवडेल असं असावं. जवळच्या माणसांना कदाचित नाही आवडणार, पण आपलं कर्म असं असावं, आपल्यालाच खात्री असावी की माझं हे कर्म असं आहे, हे अत्यंत चोख आहे आणि हे चोख कर्म माझ्या हातून घडतंय, त्यामुळं मला कसलीही भीती नाही. का तर परमेश्वरापर्यंत त्याची नोंद होती. असं गणेशाच्या एकूण स्वरूपाचं वर्णन या खंडामध्ये केलेलं आहे. आणि आणखीन एक गोष्ट आहे, त्याचे नेत्र आहेत का नाही, त्याचे जे डोळे आहेत, तुम्ही बघा एवढी मोठी आकृती आहे, पण डोळे कसे आहेत, तर डोळे लहान आहेत. अगदी लहान डोळे आहेत. का? तर म्हणले ते सूक्ष्म दृष्टीचं प्रतीक आहे. गणेशाची दृष्टी कशी आहे? सूक्ष्म आहे. त्याला अगदी सूक्ष्मात्म सूक्ष्म सुद्धा त्याला दिसतं. म्हणून सूक्ष्म दृष्टीचे ते प्रतीक आहे, असं म्हटलेलं आहे. असं हे गणेशाच्या सगुण रूपाचं वर्णन या 9व्या खंडामध्ये केलेलं आहे. आणि आता हा जो 10वा खंड आहे, हा खंड एवढा आपण घ्यायचा आहे. म्हणजे आज आपलं अथर्वशीर्षाचे जे मंत्र आहेत ते सगळे अथर्वशीर्ष आपल्या इथं पूर्ण होईल. 10वा खंड काय आहे बघा, सांगते. नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. इथं आता या अथर्वशीर्षाच्या संपूर्ण स्तोत्राची पूर्णता झालेली आहे. नमो व्रातपतये. आता एकेका आपण शब्दाचा अर्थ बघत जाऊया. एक एक मंत्र यातला, या खंडातला एक एक मंत्र आपण बघत जाऊया. नमो व्रातपतये. व्रात म्हणजे काय, तर व्रत करणारे ते व्रात, व्रातपती. जे व्रत करतात ते व्रातपती. मग व्रत करणारे म्हणजे साधकांच्या भक्तांचं पालन, साधकांचं भक्तांचं पालन कोण करतोय, तर गणेश करतोय. आणि हे भक्त कसे आहेत, तर व्रातपती आहेत, म्हणजे व्रत करणारे आहेत. म्हणजे आता आपण करतोय ना, उद्या संकष्टीचं व्रतच आहे ते आपलं. आपण काय 21 वेळा 11 वेळा प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे जे आवर्तन करणार आहे की नाही. आणि उपवास, संकष्टी असेल, अंगारकी, या दिवशी दिवसभर उपवास करून, आणि उपवास सुद्धा आता सगळ्यांना माहिती आहे की उपवासाचा अर्थ, उपवासाचे पदार्थ वगैरे हे ह्याचा विचार न करता फक्त आपल्याला दिवसभर शक्ती राहावी, साधना करण्यासाठी थोडीशी ऊर्जा मिळावी, एवढाच आहार. आणि तो प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे असेल कमी जास्त. पण उपवासाच्या पदार्थांवर ताव मारणं असा त्याचा अर्थ नाहीये. तर संकष्टी अंगारकी या दिवशी दिवसभर उपवास करून अथर्व शीर्षाची पारायण करणं, म्हणजे आवर्तन करणं. त्यालाच आवर्तनालाच आणखीन एक शब्द त्याने वापरलेला आहे, आवर्तन करणं म्हणजे. तो सांगते मग. तर आणखीन काय आहे, तर पूजा, गणेशाची पूजा हा सुद्धा एक व्रताचाच भाग आहे. म्हणजे यामुळं काय होतं, जे चतुर्थीच्या दिवशी उपवास करणं, आणि उपवासाचा सुद्धा अर्थ एक वेगळा आहे बरं का. उपवास असं त्याचं शब्द आहे. उपवास म्हणजे काय, भगवंतापाशी वास करणं, म्हणजे गणेशापाशी बसणं. गणेशाची मूर्ती समोर ठेवून जितकं जास्तीत जास्त आम्हाला गणेशाची उपासना करता येईल तेवढी करायची, त्याला उपवास असं म्हटलेलं आहे. मग त्यामुळं काय होतंय, तर संयम, पावित्र्य, या उपवास आणि व्रत याचा फायदा काय आहे, तर त्यामध्ये संयम पाळला जातो, पावित्र्य पाळलं जातं, मौन पाळलं जातं. कारण आपण एरवी खूप बोलत असतो,
अखंड आपण एकमेकांशी आणि बोलणं सुद्धा कसं असतं आपलं, तर कारण नसताना म्हणजे गप्पाष्टक ज्याला म्हणतो की नाही आपण, गॉसिपिंग असं असतं, की उगीचच इकडचं, इकडचं ह्यात आपण इतकं रमतो आणि म्हणून मौनाचं महत्त्व आहे. आणि ह्या व्रताच्या निमित्ताने मौनही पाळलं जातं, ब्रह्मचर्य पाळलं जातं. असं या गोष्टींचं पालन होत राहतं आणि साहजिक मग त्यामुळं काय होतं, तर मन प्रसन्न राहतं. ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं व्रत करतो, त्यावेळेला मन प्रसन्न राहतं. बघा तुम्ही, तुमचा अनुभव सगळ्यांचा तसाच असेल, की ज्यावेळेला आपण ही आवर्तनं करतो का नाही, त्यावेळेला दिवसभर आपल्याला खूप छान वाटतं. तर कामक्रोधापासून आपली सुटका होते. कारण आपोआप हे विकार थोडेसे बाजूला ठेवले जातात. कारण का? तर ह्या व्रत म्हणल्यानंतर ह्या प्रकारची काळजी सगळी घ्यायची असते. आणि म्हणून नमो व्रातपतये असं म्हटलेलं आहे, की तो गणपती कसा आहे? व्रत करणारा आहे. व्रातपतये त्याला म्हटलंय आणि आम्हीही व्रत करायचंय. नमो गणपतये, गणांचा पती तो गणपती. हा अर्थात आपल्यापर्यंत आत्तापर्यंत आपण बऱ्याच वेळा बघितलेला आहे. माझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे, म्हणजे माझ्यामध्ये जे गणेश तत्व आहे, त्या आत्मतत्वाची सत्ता माझी इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्यावर चालते. ही इंद्रिये म्हणजे गण आहेत. म्हणजे बघा, गणपती ज्याला म्हटले का नाही, तर गणपतीचा अर्थ मी हा मागेही एकदा सांगितलेला आहे या पहिल्या मंत्रांच्या वेळेला, की माझ्या देहामध्ये कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय जी आहेत की नाही, या कर्मेंद्रियांवर आणि ज्ञानेंद्रियांवर सत्ता कुणाची चालते? तर माझ्या ठिकाणी असलेलं जे आत्मतत्व आहे, म्हणजे गणेश तत्व आहे, त्याची सत्ता चालते. आणि ह्या इंद्रियांचा म्हणजे गणांचा अधिपती कोण? तर तो गणपती म्हणजेच ते आत्मतत्व. असं ओम नमो म्हणजे नमो गणपतये, नमः प्रमथपतये पुढचा. नमः प्रमथपतये. प्रमथ असा शब्द आहे बरं का. प्रथम नव्हे. काही वेळेला उच्चार चुकीचा केला जातो. प्रथम असं म्हटलं जातं, तर तसं नाहीये. प्रमथपतये. प्रमथ हे काय आहे? तर प्रमथ नावाचे शंकरांचे गण आहेत. भगवान शंकरांचे ते गण आहेत आणि ते कसे आहेत? तर पराक्रमी आहेत, योद्धे आहेत आणि असे जे आहेत त्यांना म्हणजे अशा अनेक गणांचा जो अधिपती आहे त्याला प्रमथ म्हणजे गण. या अशा प्रमथांचा जो पती आहे, अधिपती आहे त्याला प्रमथपती म्हटलेलं आहे. आणि गणपती हा अशा गणांचा म्हणजे शंकरांचे जे गण आहेत, त्या गणांचा अधिपती आहे आणि म्हणून अशा गणपतीला नमस्कार असं म्हटलेलं आहे. आता शंकरांचे गण हे यांचा अधिपती गणेश कसा झाला? तर त्याची एक छोटीशी कथा आहे. ती कथा सांगते म्हणजे आपल्या लक्षात येईल. कथा काय आहे? तर म्हणले एकदा भगवान शंकर विश्रांती घेत होते आणि विश्रांती घेत असताना म्हणजे थोडंसं अ, झोपलेले होते आणि त्यावेळेला गणेश लहान आहे आणि ह्या गणेशाने काय केलं, तर शंकरांच्या गळ्यामध्ये जो नाग आहे, तो त्यानं नाग हळूच काढून घेतला आणि खेळायला गेला. तो पराक्रमीच आहे ना, लहानपणापासून तो कुणाला भिडणारच नाहीये. अभय अशा प्रकारचा गुण त्याच्या ठिकाणी आहे. तो निर्भय आहे. त्याने तो शंकरांच्या गळ्यातला नाग काढून घेतला आणि तो खेळायला निघून गेला. शंकरांनी बघितलं जाग आल्यानंतर आणि मग त्याने आपल्या गणांना बोलवलं. आता शंकरांचे जे गण आहेत की नाही, ते कोण? तर नंदी, वीरभद्र असे हे बलवान, पराक्रमी असे शंकरांचे गण आहेत. आणि मग शंकरांनी त्या गणांना पाठवलंय आणि सांगितले, की त्या गणेशाला म्हणले घेऊन या. मग हे गण गेले, पराक्रमी आहेत, योद्धे आहेत आणि हे गेले गणेशाच्या. गणेश लहान आहे. पण गणेश इतका पळत सुटलाय पुढं आणि हे त्याच्या मागे धावतायत. गणेश काही त्याला सापडेना. मग शेवटी अखेरीला मुद्दाम गणेश एका ठिकाणी थांबला. याला वाटलं आता बरं झालं. कारण हे गणेशाचे हे शंकरांचे गण आहेत ना. धरून आणायला सांगितलं होतं. म्हणल्यानंतर त्यांना असं वाटलं बरं झालं आता हा बसलाय. याला उचलून घेऊन जाऊया. गणेशाला उचलून घेऊन जायला काय म्हणले अवघड तो छोटा आहे आणि आपण तर केवढे मोठे पराक्रमी योद्धे आहेत. पण त्या गणेशाने काय केलं,
तो जिथं बसला होता त्याने स्वतः इतका तो मोठा झाला, इतका मोठा झाला, की ह्या गणांना तो आवरणं अवघड झालं. ह्या गणांना तो उचलणं अवघड झालं. आणि मग ह्या शंकरांचे जे गण आहेत नंदी, रुद्र, वीरभद्र वगैरे, यांना गणेशाची ताकद, गणेशाचं सामर्थ्य काय आहे ते समजलं. आणि मग हे जे गण आहेत, हे यांना प्रमथ असं म्हटलेलं आहे. हे प्रमथ, हे गण, हे शंकरांना, गणेशाला शरण गेलेले आहेत आणि गणेशाचं आधिपत्य त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्यावेळेपासून गणपतीला जसं गणपती म्हणतात, गणांचा अधिपती म्हणतात, तसंच प्रमथपती असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून या मंत्रामध्ये काय म्हटले? नमः प्रमथपतये. म्हणजे बघा, ईश्वर भाव सुद्धा असाच आहे. त्या परमेश्वराला आपण शरण गेल्याशिवाय तो आपली काळजी घेणार नाही. गणपती तर बुद्धीचा स्वामी आहे, तो सामर्थ्यवान आहे, प्रमथांचा तो स्वामी आहे. त्यामुळं आपण सुद्धा जसं हे गण शरण गेलेले आहेत, तसं आपण सुद्धा त्या गणेशाला अनन्य भावाने शरण जायचंय. आणि काय म्हणायचंय? नमः प्रमथपतये. पुढे म्हटले नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय. ज्याचं उदर म्हणजे पोट मोठं आहे तो लंबोदर. आणि हा गणेश भक्तांचे सगळे अपराध पोटात घालतो, म्हणून त्याचं पोट, उदर मोठं झालेलं आहे असं म्हणतात. आणि आता हे बघितलं आपण की एकदंताय, त्याचं दात आणि त्याचं मोडका दात, हे आपण आता सगळं बघितलं. म्हणून नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय. आता पुन्हा काही ती कथा सांगायचं काही कारण नाही. पुढं काय म्हटलंय? विघ्ननाशिने, विघ्नांचा नाश करणारा गणपती. त्या विघ्नांचा नाश करणाऱ्या गणेशाला नमन असो. म्हणजे विघ्नांचा, संकटांचा, अडचणींचा, भयाचा नाश करतो तो गणेश. याचा अर्थ असा होईल का? असा एखादा अर्थ घेईल की आमच्यावर कधी संकट येणारच नाहीत, आम्हाला काही विघ्न येणारच नाहीत. तर तसं नाहीये. संकटांचा नाश करणारा, विघ्नांचा नाश करणारा म्हणजे काय? तर संकट जरी आली तरी त्याची भीती, विघ्ननाशक आहे म्हणजे कसं आहे? तर आलेल्या संकटांवर मात करण्याचं सामर्थ्य तो आम्हाला देणार आहे. आणि आलेल्या संकटांची, आलेल्या विघ्नांची भीती आम्ही मनामध्ये धरणार नाही, असा तो विघ्ननाशक आहे. म्हणून त्याला विघ्ननाशिनी असं म्हटलेलं आहे. आणि पुढं काय म्हटलंय? शिवसुताय. शंकराच्या पुत्राला, शिवसुताय म्हणजे शंकराच्या पुत्राला, गणेशाला नमस्कार असो. आता थोडंसं बघा, मनामध्ये अशी शंका येते का की आपण काय म्हटलं की गणेश हा निर्गुण आहे, निराकार आहे, परमात्म्याचं साकार स्वरूप आहे. त्यानंच ब्रह्मा, विष्णू, महेश यांची निर्मिती केलेली आहे, हे आपण म्हटलेलं आहे की नाही? मग आता त्यानं जर ब्रह्मा, विष्णू, महेश यांची निर्मिती केलेली आहे, तर तो शिवशंकरांचा पुत्र कसा झाला? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पडतील आणि आपल्या मुलांनाही पडतील बरं का. की एकदा तुम्ही असं म्हणताय की त्यानंच हे सगळे निर्माण केले. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची निर्मिती त्यानंच केली. आणि मग आता पुन्हा तो शंकराचा पुत्र असं तुम्ही कसं म्हणता? तर असं आहे की सगळ्या देवांनी, म्हणजे त्याच्या पाठीमागे थोडीशी कथा जोडलेली आहे. कारण हे आपल्या लक्षात यायला पाहिजे की जरी तो गणेश हा निर्गुण निराकार असला, तर ज्या वेळेला तो साकार झाला, तो साकार कसा झाला? तर ते थोडीशी अशी कथा आहे की सगळ्या देवांनी म्हटले परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तप केलं. त्यामध्ये शंकरही होते. आणि सगळ्या देवांनी जेव्हा तप केलं, तेव्हा शंकरांना पहिल्यांदा त्या निर्गुण निराकार परमात्म्याची अनुभूती आली. कारण ते भगवान शंकर आहेत,
त्यांना पहिल्यांदा ती अनुभूती आली आणि त्यांनी परमात्म्याला प्रार्थना काय केली, की तू पुत्र रूपाने जन्म घ्यावास. आणि शंकरांच्या इच्छेनुसार त्यांनी परमात्म्याने पुत्र रूपाने जन्म घेतलाय आणि तो कुठला गणेश रूपाने तो जन्माला आलेला. म्हणजे निर्गुण निराकार असलेला परमात्मा, निर्गुण निराकार असलेलं गणेश तत्व शंकरांच्या इच्छेनुसार पुत्र रूपाने जन्माला आलेले. पुत्र रूपाने त्याने अवतार घेतलेले. म्हणून त्याला काय म्हटलं, शिवसुताय, म्हणून तो शंकरांचा पुत्र. आता पुढं पुढचं काय म्हणतोय ना, श्री वरदमूर्तये नमो नमः. श्री वरदमूर्तये, वरदमूर्ती हा या अर्थात आपण आतापर्यंत बघितलं की वरदमूर्ती गणेशाला नमस्कार असतो. गणेश कसा आहे, वरदमूर्ती आहे, म्हणजे वर देणारा आहे, अभय देणारा आहे, सर्व सामर्थ्याने युक्त असा आहे. म्हणजे सर्वांना अभय देणारा गणेश, सामर्थ्यवान असणारा गणेश यानं आम्हालाही अभय द्यावं आणि आम्हालाही सामर्थ्यवान बनवावं, आम्हालाही सामर्थ्यशाली बनवावं. शारीरिक दृष्ट्या तर आम्हाला समर्थ बनवावंच, पण मानसिक दृष्ट्या सुद्धा आम्हाला खंबीर बनवावं. असा वर आम्हाला त्या गणेशाने द्यावा, म्हणून त्याला वरद मूर्ती म्हटलेले. गणेशाने आम्हाला वर काय द्यावा, आता संपूर्ण मंत्र हा संपूर्ण खंड अथर्वशीर्ष स्तोत्र हे इथं आता आपले पूर्ण होते. तर शेवटी वर काय मागितलेलं आहे, की आम्ही मनाने खंबीर व्हावं. जीवनामध्ये येणारे प्रसंग, जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, कटकटीत ह्या प्रत्येकाला आहेत, पण त्यातून आम्हाला बळ द्यावं. संकट येऊ देत, संकट आले नाहीत असं कोणाचं जीवनच नाही. तर माणसाच्या मनाची अशी तयारी झाली पाहिजे की आम्ही संकटांना घाबरत नाही. येऊ दे संकट, येऊ दे अडचणी, पण तू आमच्या पाठीशी राहा. तू वरद मूर्ती आहेस, तू अभय देणारा आहेस. तेव्हा आम्ही सर्व भक्त मंडळी आम्ही तुला अशी प्रार्थना करतो. आम्ही आता उद्या तर जवळजवळ मला वाटते 40-42 साधक झालेले आहेत अथर्वशीर्ष पठणासाठी. कोणी 21 वेळा म्हणणार आहे, कोणी 11 वेळा, कोणी पण एक जण 55 वेळा म्हणणार आहे. खरोखरीच त्यांना नमस्कार आहे. म्हणजे ही जी साधना आहे की नाही, ही साधना करणारे जे सगळे आम्ही साधक, या सगळ्या साधकांच्या वतीनं मी त्या गणेशाला अशी प्रार्थना करते की तू वरद मूर्ती आहेस, तू अभयदाता आहेस, तू आम्हाला मानसिक बळ दे आणि साधना करण्यासाठी लागणारं आवश्यक ते शारीरिक सामर्थ्यही तू आम्हाला दे. अशी आपण प्रार्थना करूया. आणि हे जे स्तोत्र संपूर्ण झालेलं आहे, म्हणजे आपण काय केलं की 2 शांती मंत्रांपासून सुरुवात केली आणि स्तोत्राचे 10 खंड आहेत. एकेका खंडामध्ये कधी 5 मंत्र आहेत, कधी 6 आहेत, कधी 13 आहेत. अशा सगळ्या मंत्रांचा, प्रत्येक मंत्राचा आपण इथं आढावा घेतलेला आहे. म्हणजे त्या मंत्राचा शब्दशः अर्थ जरी आपल्याला कळला तरी त्यातला भावार्थ कळून घेणं हे महत्वाचं असतं. आणि भावार्थ कळला तरी गूढार्थ त्याच्यामागं काय दडलेला आहे तेही कळायला हवं. म्हणून अशा दृष्टीने आपण या जवळजवळ मला वाटते 5 सेशन झालेले आहेत आपले. या 5 सेशनमध्ये आपण हे सगळं कळून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे की मंत्राचं सामर्थ्य आपल्याला कळावं, या दृष्टीने शब्दार्थ, भावार्थ, गूढार्थ हा आपण सगळा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या कुवतीप्रमाणे या मंत्राचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि हे सगळं माझं नाहीच आहे, त्या गणेशाकडून त्याच्या कृपेने. तसं म्हणायला गेलं तर सरस्वती आणि गणेश ही बुद्धीची देवता आहे. तर त्यांच्या कृपेनेच तेच माझ्या मुखातून त्यांनीच वदवलेलं आहे की हे अथर्वशीर्ष. पहिल्यांदाच मी हा इतका बारीक सारीक सगळ्या मंत्राचा अर्थ सांगितलेला आहे. तर हे कृपा ही गणेशाची आहे, ही सरस्वतीची कृपा आहे. त्यांच्या कृपेने हा अर्थ सांगण्याचं बळ मला प्राप्त झालेलं आहे. काही ज्या त्रुटी असतील, काही ज्या
काही गोष्टी राहून गेल्या असतील, काही कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल किंवा काही शंका उरल्या असतील, तर त्याचं समाधानही आपण करण्याचा प्रयत्न करू. पण ज्या काही त्रुटी असतील त्या माझ्या आहेत आणि जे काही सांगितलं चांगलं गेलं असेल योग्य असं, ते गणेशाच्या कृपेने सांगितलं गेलेलं आहे. महाराजांच्या कृपेने सांगितले गेलेलं आहे. कारण महाराज हे कृपाळू आहेत, ते सद्गुरू आहेत. त्यांच्या कृपेने हा सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला पुढच्या सेशनमध्ये फलश्रुती तेवढी राहिलेली आहे. त्या पुढच्या एक सेशन आपण घेतलं की आपले फलश्रुतीसह हे गणेश अथर्वशीर्ष हे स्तोत्राचे संपूर्ण अर्थ आपल्या इथं पूर्ण होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणाने हे सगळं ऐकलं आणि समजून घेण्याचा आणि दरवेळेला वेळोवेळी तुम्ही त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरही तुम्ही प्रतिक्रिया देत राहिलात, त्यामुळे मला बळ येत राहिलं आणि मी सांगत गेले. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाही नमस्कार, भगवंताला नमस्कार, गणेशाला नमस्कार आणि महाराजांनाही नमस्कार करून मी इथं थांबते. गोपाल कृष्ण भगवान की जय. खूप छान झालं. सगुण साकार गणपतीचं रूप डोळ्यासमोर उभं राहिलं आणि खूप छान पद्धतीनं अर्थ आम्हाला समजला. अजून कोणाला काही शंका किंवा चर्चा करायची असेल तर आपण करू शकता. आधी आपण पसायदान घेऊया आणि नंतर मग कोणाला शंका विचारायची असेल तर विचारू शकता. मी जयश्री त्यांना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावं. हॅलो हा हॅलो हा ऐकू येते जयश्री. हा. आता विश्वात्मके देवे ये